केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। आज त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण होईल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांसह अनेक नेते मंडळी उपस्थित राहतील। दरम्यान या कार्यक्रमासाठी अमित शाह रात्रीच पुण्यात दाखल झालेत। मात्र शहांच्या आजच्या पुणे दौऱ्याला विरोधकांच्या असंतोषाची गडद किनार आहे। कारण जंतर मंतरवरील आंदोलनावेळी झालेल्या पॅलेट गनचा वापर अमित शहांच्या आदेशानेच झाल्याच्या आरोपावर विरोधक ठाम आहेत आणि त्यामुळे अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून विरोधकांनी आगपाखड सुरू केली आहे। पुणेकरांनी शहांच्या दौऱ्याचा निषेध करावा असं आवाहन ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केले। त्यानंतर आता काँग्रेस अमित शहांच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि त्यामुळे पुण्याच्या कार्यक्रमात अमित शहा विरोधकांच्या आरोपांवर भाष्य करतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान अमित शहांच्या या पुणे दौऱ्यावरून विरोधकांनी काय टीका केली आहे आपण पाहूयात। मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या। तुम्ही त्याचा विरोध करा। शिवसेना अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे। शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? राहुलजींनी सुद्धा पार्लमेंटमध्ये तेच भूमिका मांडली। माननीय खरगे साहेबांनी सुद्धा आमच्या अध्यक्षांनी तीच भूमिका मांडली की गृह खात्याच्या आदेशाशिवाय त्या तरुणावर लाठीचार्ज, AK-47, अश्रुधूर हे सगळे जे काही प्रकार केले गेलेत ते आंदोलन चिरडण्यासाठी त्याला गृह खातं जबाबदार होतं। त्याला अमित शाह यांचा आदेश होता। तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार। तर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसनं विरोध दर्शवलाय। दरम्यान आज काँग्रेस पुण्यात आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे। मात्र दौऱ्याच्या मार्गावरील 7 लौट चौकाऐवजी सातारा रस्त्यावरच्या उत्सव हॉटेलसमोर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।